हाय फ्रेंड्स, मी ज्योत्स्ना. कशा आहेत सर्व? बऱ्या आहेत ना? मजेत आहात? तर आता मी मसाला करायला घेतलाय आणि 4 किलोचा मसाला करते. ह्या टायमाला तुम्ही आवाज ऐकला असेल मिरच्यांचा, कसा खळखळ आलाय आवाज. आणि मस्त मिरच्या मी 2 दिवस चांगल्या सुकवून घेतलेल्या आहेत मस्त, आणि उन्हामध्ये छान सुकवायच्या आहेत मिरच्या. आणि तुम्हाला माहितीच असेल मी कोकणातली आहे आणि मी घाटी मसाला करते. तर एका ताईंची कमेंट आलेली की तुम्हाला हा मसाला कसा करता येतो. तर आधी शिकल्यावरती सगळं येते ताई, कारण कुठलीही गोष्ट करताना थोडीफार मध्ये मध्ये चुकते, नंतर नंतर आपल्याला छानपैकी मसाला तो जमतो. तसंच माझ्या बाबतीत पण आहे की मी पहिला आमचा कोकणी मसाला यूज करायची 1-2 वर्ष. नंतर नंतर मग असे दिवस उलटत गेले, मग मी म्हटली की आपलाच मसाला आपण बनवूया आणि यूज करूया. तर तशी मी मसाला शिकले. आणि एका ताईंची कमेंट अशी पण आलेली की तुम्ही मिरच्या भाजत नाही का. तर मी मिरची नाही भाजत, कारण मला ते सहन होत नाही मिरची भाजायला, कारण ते खूप ठसका वगैरे जातो. आणि मी पहिल्यापासून मिरची सुकवूनच घेते आणि आमच्या घरी मिरची सुकवूनच घेतात. जर तुम्हाला भाजून हवे असेल तुम्ही स्वतः भाजू शकता ती चांगली स्लो गॅसवर. तर हा अजून एका ताईंची अशी कमेंट होती की मसाला जास्त तिखट होतो का. तर हा थोडाफार मसाला तिखट असतो. जर तुम्हाला कमी तिखट हवा असेल तर तिखटवाली मिरची, जी लवंगी मिरची असते ती कमी वापरायची. मग मसाला तिखट कमी होतो आणि थोडी मिरे पण कमी वापरायची, मग असं झणझणीत होत नाही. अशा 2-3 कमेंट आल्या होत्या, त्याचा मला रिप्लाय देऊ वाटला, तो मी रिप्लाय दिलाय छानपैकी. आणि ह्याची लिस्ट तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिस्ट देते, तिथून घ्या. आणि जी पहिली लिंक आहे ती पण देते मी, ते पण जाऊन तुम्ही बघा. आणि कृती सगळी सेम आहे, खाली साहित्य थोडा चेंज झालाय. तर तुम्हाला कोणाला लिस्ट हवी असेल तर ते मला मेसेज करा, तर तुम्हाला मी लिस्ट देते. काय काय बहिणींना वाटतं की खूप मसाला करणं खूप अवघड असतं, पण असं काही नसतं. जर आपण एकदा केला की ते आपल्याला जमून जातं. आणि असं घाबरायचं नाही की हे काय एवढं घेतल्याने असं होईल, तेवढं घेतल्याने तसं होईल. जर तुमच्या इथे मसाल्याचं दुकान असलं तर तिथे गेलात आणि जर तुम्ही म्हटलात तर मला घाटी मसाला करायचा आहे, तर त्यांच्याप्रमाणे पण ते मसाले आपल्याला, खडे मसाले वगैरे असतात, गरम मसाले, ते आपल्याला देतात. आणि एवढी काही घाबरायची गरज नाही आहे की मसाला होत नाही आहे, की मला जमेल की नाही. माझ्या बाबतीत असं झालेलं, पण मी एकदा ट्राय केलं, पण तो मसाला छान झालेला. आणि आतापर्यंत 7-8 वर्ष झाली आहेत मी मसाला करते. मसाला खूप सुंदर होतो, आणि एकदा करून बघा. आणि जर अजून कुठल्या मसाल्याची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी ती नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तर असे मी सगळे मसाले आहेत ते सगळे स्लो गॅसवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत. अजिबात आधीमध्ये फास्ट गॅस करायचा नाही, कारण ते मसाले आतपर्यंत भाजत नाहीत. आणि कांदा भाजताना मग तसंच करायचं आहे. कांदा पण एकदम स्लो गॅसवर ठेवायचा आहे की तो मग तो चांगला शिजतो आतमध्ये एकदम, आणि मस्त असा पिंक करून घ्यायचा आहे कांदा. नाहीतर खूप फास्ट गॅसवर घेतला तर आतमध्ये कांदा कच्चा राहील आणि मग तो आतून शिजणार नाही, असं आहे. तर अशा प्रकारे मी थोडक्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.